मी वास्तुतज्ञ आनंद पिंपळकर. सिंह ही राशीचक्रातली 5वी रास आहे आणि आपण आज पाहणार आहोत सिंह राशीला 2024 हे साल कसं जाणार. अग्नितत्वाशी संबंधित जाणारी ही रास थोडी उग्रच आहे आणि उग्र असले तरी सत्यवादी आणि स्पष्टवक्ते देखील आहेत. 2024 मध्ये सिंह राशींच्या जातकांसाठी एप्रिल महिन्यापासूनचा काळ हा अनुकूल राहणार आहे. तोपर्यंत थोडीशी खुटपुट राहील, कारण एप्रिल नंतर जो गुरु आहे तो तुमच्या 9व्या भावामध्ये येतोय. बृहस्पतीची ही स्थिती तुमच्या आध्यात्मिक प्रगती आणि पैशाच्या दृष्टीने, लाभाच्या दृष्टीने शुभ ठरणार आहे. तुम्हाला तुमच्या कामामध्ये पदोन्नती हवी असेल, स्थिरता हवी असेल, बदल हवा असेल, प्रमोशन हवा असेल तर त्याचे फायदे तुम्हाला एप्रिल नंतर मिळणार आहे. त्याचबरोबर एप्रिल 24 पर्यंत तुमच्या कुटुंबामध्ये सुख समृद्धी आणि भरभराटीचे संकेत आहेत. म्हणजे जर लग्न कोणाचं होत नसेल तर लग्न होईल, मुलबाळ होईल. म्हणजे थोडक्यात कुटुंब वृद्धीचे देखील योग आहे. मे 24 पासून गुरु हा 10व्या भावात प्रवेश करेल, त्यामुळे तुमच्या जीवनासाथी सोबत तुम्हाला खूप चढ उतार पाहावे लागतील. अशा परिस्थितीत या काळात तुम्हाला तुमचा जो जोडीदार आहे, तुमचा पती पत्नी आहे, तुम्ही एकमेकांचे जे काही आहात, कुटुंबातल्या सदस्य जे आहेत त्यांच्याशी तुम्हाला जुळवून घ्यावं लागेल. कधी कधी असं असतं ना, हम करे सो कायदा. तुमचा स्वामी रवी असल्यामुळं मी म्हणेल तेच व्हायला पाहिजे, ही काहीशी प्रवृत्ती सिंह राशींच्या लोकांची असते. त्यातच शनी तुमच्या 7व्या भावात आधीच स्थित आहे. शनीच्या या स्थितीमुळं कुटुंबामध्ये गोंधळ निर्माण होऊ शकतो. आई वडिलांशी कलह करू नका, सासू सासऱ्यांशी कलह करू नका. स्त्रियांनी पुरुषांनी दोन्ही आपापल्या सासू सासऱ्यांशी. शनी तुमच्या 7व्या भावाचा स्वामी आहे आणि करिअरसाठी तो देखील एक ग्रह आहे. त्यामुळं करिअरच्या दृष्टिकोनातनं चांगला काळ आहे, चिंता करण्याचं काही कारण नाही. कौटुंबिक दृष्टिकोनातनं थोडा गडबडीचा कालावधी आहे, त्याच्यात पण तुम्हाला काळजी घ्यायला पाहिजे. 29 जून 24 ते 15 नोव्हेंबर 2024 या कालावधीत शनी वक्री होईल आणि तो काळ थोडासा तुम्हाला त्रासदायक आहे. नोकरीमध्ये काही समस्या उद्भवतील, नातेसंबंधामध्ये काही खळबळ इत्यादींना सामोरं जावं लागू शकतं. सिंहराशींच्या मंडळींनी परस्त्रियांशी बोलताना काळजी घ्यावी, किंबहुना स्त्रियांनी देखील परपुरुषांशी बोलताना काळजी घ्यावी. याचा अर्थ भानगडी किंवा काय प्रेमबिम असं नाही आहे. याचा अर्थ कुठल्या तरी बोलण्यानं एखादी स्त्री किंवा पुरुष आपल्या विरोधात काही षडयंत्र करू शकतो. त्यामुळे आपल्याला काळजी घ्यायला सांगितले. यावर्षी राहू आणि केतू तुमच्या 2ऱ्या आणि 8व्या भावात प्रवेश करतो. त्यामुळं तुमच्या जीवनात आर्थिक समस्या आणि नातेसंबंधित काही समस्या या वर्षभरात येऊ शकतात. पण असं म्हणतात की उतावळेपणानं केलेली कोणतीही गोष्ट ही अंगलट येऊ शकते. त्याचबरोबर तुम्हाला असं वाटतं की प्रत्येकाने आपल्याला म्हणजे मान द्यावा, मोठेपणा द्यावा. आपल्या चुका ह्या आपणच बरोबर कशा आहे हे जे तुम्ही लोकांच्या माथी मारण्याचा जो प्रयत्न करता, यामुळे सुद्धा तुम्हाला थोडासा त्रास कुटुंबाकडनं होण्याची शक्यता आहे. कोणी तुम्हाला चढून दिलं की तुम्ही लगेच चढून जाता आणि त्यातून तुम्हाला आर्थिक नुकसानही होण्याची शक्यता आहे. तुम्हाला गुंतवणूक करायची झाली तर तुम्ही सोन्यामध्ये गुंतवणूक यावर्षी फायदेशीर ठरेल. जमिनीतली गुंतवणूक तुम्हाला फायदेशीर ठरेल. फक्त अंगापेक्षा बोंगा मोठा असं व्हायला नको. म्हणजे खूप सारं लायबिलिटी ज्याला वाढवणे म्हणतो आपण, खूप जास्ती कर्ज वाढवणे, हे आवाकाच्या बाहेर करू नका. बाकी कुटुंबासाठी करण्याची तुमची जी प्रवृत्ती आहे ती वाईट नाही आहे, परंतु तुम्ही किती दिवस बाकीच्यांसाठी करत राहणार? त्यांना सुद्धा त्यांचं जीवन जगू द्या. नाहीतर केवळ मोठेपणा पाहिजे किंवा घरातला मी मोठा आहे किंवा मला ते कर्तव्य करणं गरजेचं आहे म्हणून तुम्ही करत राहाल आणि एक दिवस असं लक्षात येईल की घरची ज्यांच्यासाठी केलं ते मात्र तुम्हाला मागं सोडून गेलेत आणि ते त्यांचं स्वार्थ बघतायत आणि मग तुम्हाला खूप वाईट वाटायला सुरुवात होईल आणि मग तुमची चिडचिड होईल आणि यामुळे संपूर्ण घरामध्ये वर्षभर कटकटीचं वातावरण राहू शकतं. या गोष्टी सांभाळा. बाकी आर्थिक नियोजन उत्तम करा, म्हणजे मग त्रास होणार नाही. कुटुंब कबिला नीट सांभाळा. आजूबाजूच्या लोकांवरतीही आपण डाफरू नका, चिडचिड करू नका. कामाधंद्याच्या ठिकाणी देखील आपण बॅलन्स राहा. सिंहराशीला रवीची उपासना ही फायद्याची ठरेल आणि त्यासाठी दर रविवारी सूर्याला जर तुम्ही पाण्यामध्ये थोडं कुंकू आणि अक्षर टाकून जर अर्घ्य दिलं दर रविवारी, जसं जमेल तसं, किंवा महिन्यातनं एकदा का होईना अर्घ्य द्या. ओम गृहिणी सूर्याय नमः या मंत्राचा जेवढा जप करता येईल तेवढा करा. सूर्याचं प्रतिमा म्हणजे ज्याच्या कपाळी माणिक आहे, तुम्हाला हवा असेल तर माझ्याकडे मिळू शकेल. तर सूर्याच्या कपाळी माणिक असलेला सूर्य हा तुम्ही घराच्या पूर्व भिंतीला लावू शकता. तर तुमच्या राशीबद्दल आणि तुमच्या घरातल्या सर्वांच्या राशीबद्दल फार सुंदर अशी माहिती, ही कशी ओळखायची ही लोक, हे माझ्या चित्रपटामध्ये मी सांगितले. तो चित्रपट आलेला आहे ॲमेझॉन प्राईम व्हिडिओवरती, आलं आहे माझ्या राशीला. तुम्ही ॲमेझॉन प्राईम व्हिडिओवरती जा, AALAY MAZRASHILA आलं आहे माझ्या राशीला टाईप करा
तुम्हाला माझा चित्रपट पूर्णपणे मोफत पाहायला मिळेल. तुमच्या घरातल्या बाकीच्या राशींच्या लोकांचा स्वभाव आणि चित्रपटातल्या कॅरेक्टरचा स्वभाव हा किती मिळता जुळता होत आहे ते मला जरूर कमेंट करून सांगा. आणि सिंह राशींच्या मंडळींना सर्वांना शुभेच्छा. पुन्हा भेटूयात पुढच्या राशीसह. तोपर्यंत तुमच्या आनंद पिंपळकरचा तुम्हाला नमस्कार. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सगळ्या राशींच्या ज्या लिंक्स आहेत, यूट्यूब लिंक्स या दिलेल्या आहेत डिस्क्रिप्शनमध्ये. पुन्हा भेटूयात पुढच्या भागात. माणसांचा आणि राशींचा सुरू झालाय खेळ. आता बघू कोणाचा कसा लागतोय मेळ. आमचा रुबाब अजून तसाच आहे म्हणा. पाठक इज इक्वल टू शिस्त. हे सगळं माझ्या राशीला का? बरोबर, राशीला रे राशीला.